एकदम 5 मिनिटामध्ये फक्त हे भजी बनवता येईल. आणि भजी बनवण्यासाठी ना मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता बेसन पीठ घेतलेलं आहे ते भांडं खोलगट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी 2 ते 3 पोह्याचे चमचे जे असते ते तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आहे ना हे पीठ मी असं हाताने मिक्स केलेलं आहे. त्याच्या ज्या गाठी गुठळ्या आहे ना त्या फोडून घेतलेल्या आहे. आणि आता हे पाणी थोडं थोडं टाकून ना 2 ते 3 मिनटं हे पीठ आहे ना जे आहे ते मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ना मी असं हाताने सगळ्या त्याचे गाठी गुठ्या फोडून घेतल्या आधी आणि पीठ असं हाताने फेटून घेतलेलं आहे. याच्यामुळं काय होतं पीठ जे आहे ना ते हलकं होतं आणि भजे जे आहे ना ते जे एकदम जाळीदार होत्या. म्हणून मग मी हे पीठ ना फेटून घेतलेलं आहे. आता हे पीठ थोड्या वेळ साईडला ठेवू. बेसन पीठ आहे म्हटले म्हणजे थोड्या वेळ असं थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे आणि ते का ठेवलं तेही पाहू. आता हे पीठ आहे ना थोड्या वेळ भिजून देऊ. आता याच्यामध्ये ना मी काय केलं थोडेसे असे अगदी थोडेसे असे धने ना थोडेसे भाजून घेतले आणि ते असे कुटून घेतलेले आहे. जास्त ओबडधोबड कुटलेले आहे, त्याची एकदम पूड केलेली नाही आहे. आता 1 चमचा ती पूड घातलेली आहे, धण्याची पूड थोडी भाजून घेतले आणि ते कुटून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते. आता याच्यात काय केलं आहे मी आलं लसूण मिरची याचा ठेचा घेतलेला आहे, तो केलेला आहे, तो पण ठेचून घेतलेला आहे, तो ठेचा टाकलेला आहे 1.5 चमचा. कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 वाटी कांदा. आता कांदा थोडासा असा कापलेला आहे आणि तो एकदमच बारीक नाही, थोडासा असा मोठाच कापलेला आहे. मीठ टाकलेलं आहे. थोडीशी फक्त 1 चिमूट हळद टाकलेली आहे. नाही टाकली तर चालेल पण भाज्याला छान असा कलर येतो. आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे. आता हे पुन्हा एकदा ना फेटून घेते हे पीठ, पण त्याआधी थोडासा 1 चिमूट असा सोडा टाकलेला आहे. आता मी याच्यामध्ये लाल तिखट नाही टाकलं कारण तिखट आधीच होतं म्हणून मी काय तिखट टाकलं नाही. तिखट थोडंसं जास्त टाकले म्हणजे ठेचा थोडा जास्त टाकला आहे मी. आता हे एकदा पुन्हा 2-1 मिनटं मी असं फेटून घेते. सगळं आपण कांदा कोथिंबीर बाकीचं तिखट मीठ असं टाकलं ओवा त्याचं पुन्हा 2 मिनटं मी ना हे बेसन पीठ फेटून घेतलं आहे. आता कांद्यामुळं थोडंसं पाणी सुटतं मग बेसन पीठ असं सैल होतं. जास्तही पातळ झालं किंवा पातळ झालं तर तेल जास्त पकडीतं भजे आणि घट्ट झालं का भजे असे मऊ होत नाही. आता तेल तापायला ठेवलं होतं मी. आता तेल तापलेलं तेल कढईतलं घेतलं आणि थोडंसं तापलेलं तेल आहे ना या भाज्याच्या पिठामध्ये टाकलं. आता मी पुन्हा एकदा तेल जे टाकलेलं आहे ना ते मिक्स केलेलं आहे. इतके मस्त असे चवीला होते भजे. आता तेलामध्ये ना आधी 2 ते 3 भजे सोडून पाहिलेले आहे आणि तेल तापलेलं आहे. आता भजे सोडताना ना हॉटेलचे भजे गोल भजे आणि थोडेसे मोठे असतात त्याच पद्धतीने आपण हे भजे जे आहे ना ते गोल आणि बघा इतकासाच सोडा टाकलेला आहे पण अजिबातही तेलकट झालेले नाही आणि टम्म असे भजे फुगलेले असे आणि गोल झाले. आता हे तळतानाच लक्षात येतं आहे की भाज्यांना किती जाळी पडलेली म्हणून आणि अजिबातही तेलकट होत नाही. बघा तळतानाच लगेच लक्षात आलेलं आहे. भजे एवढे फुगून आले की आतमधून या भाज्यांना किती जाळी पडलेली असेल. बघा इतके मस्त असे दिसत होते ना चवीलाही तेवढेच छान झालेले भजे. बघा टम्म असे फुगलेले भजे. आता आधी मी थोडंसं तेल तापलेलं आहे म्हणून त्याचा कलर थोडासा लाल झाला, तापलेलं तेल होतं. आता मी पुन्हा जास्त भजे सोडलेले आहे बघा तेही तसेच झालेले एकदम गोल असे आणि टम्म फुगलेले.
आता हे भजे जे आहे ना ते सगळे काढून घेऊ. मग तेल व्यवस्थित असं नितळून घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे भजे अजिबातही तेलकट झालेले नाही आहे. याच पद्धतीने सगळे भजे मी तळून घेतले. हे बघा इतके मस्त असे आपले हे भजे झालेले आहे. एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा. हॉटेलच्या चवीचे असे हे भजे